या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। श्री संत शिरोमणी सावता महाराज देवस्थान मंदिराचा आज भूमिपूजन सोहळा आमदार उमेशजी यावलकर यांच्या संपन्न झाला। सोबतच त्यांच्यासोबत वरुड शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष ईश्वरजी सलामे तथा सन्मान्य सर्व नगरसेवक यांची प्रामुख्याने उपस्थित लाभले। या सोहळ्याचा या कार्यक्रमाचं आयोजन संत सावता महाराज देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आलं। सावता चौक परिसरामध्ये श्री संत सावता महाराज देवस्थान इथे आज आमदार महोदयांनी या देवस्थानच्या जागेवर कुदय मारून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। सोबतच आज फलकाचं सुद्धा अनावरण झालं। यावेळेस मान्य देवस्थान कमिटीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी सोबतच वरुड नगरीचे नगरसेविका, नगराध्यक्ष व आमदार महोदयांच्या उपस्थितीत व समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला। आपण पाहू शकता भूमिपूजन सोहळ्याला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती लाभली आहेत आणि गावकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। वरुड शहर तालुक्यातील नागरिक इथे प्रामुख्याने भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित झालेले आहेत आणि आपण पाहू शकता भूमिपूजन झाल्यानंतर या कामाला सुरुवात झाली आहे, मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे। आपण पाहू शकता की प्रत्यक्षात इथे JCBच्या माध्यमातून हे पूर्ण जागेचं उखणन करण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणात इथे भव्यदिव्य इमारत येत्या काही वर्षामध्ये उभी होणार आहेत आणि या सर्व वरुडकरांकरता या इमारतीचं लोकार्पण सुद्धा होणार आहे। संपूर्ण वरुडकरांचे श्रद्धास्थान असलेलं श्री संत सावता महाराज देवस्थानचं भूमिपूजन सोहळा आज आमदार महोदय चंदूभाऊ यावलकर यांच्या संपन्न झाला। सर, आज भूमिपूजन सोहळा संपन्न झाला, काय सांगू शकाल सर? गेल्या अनेक वर्षापासून यामध्ये देवस्थानाकरिता खूप काही प्रयत्न झाले परंतु यश नाही आलं, परंतु तुमच्या कारकिर्दीत यश आलं, काय सांगू शकाल सर? अतिशय महत्त्वाचं असं हे संत शिरोमणी सावता महाराज मंदिर आहे आणि यासाठी आता आजच्या घटकेला 2 कोटी रुपये उपलब्ध झालेले आहे, मंजूर झालेले आहे आणि त्या कामाचा भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी संपन्न झाला। सगळ्याचं आदराचं आणि श्रद्धेचं असलेलं हे संत शिरोमणी सावता महाराज मंदिर आहे आणि यासाठी अतिशय चांगली अशी देखणी अशी वास्तू मंदिर या ठिकाणी उभं झालं पाहिजे असं सर्व वरुड तालुक्यातील जनतेची इच्छा होती आणि त्या दृष्टीनं हे काम आज रोजी सुरू झालेलं आहे। दूरदृष्टी विचाराचा नेता म्हणून आमदार चंदूभाऊ यावलकर यांची ओळख आहेत। आज वरुडकरांचं नव्हे तर वरुड तालुक्याकरता संत सावता महाराज देवस्थान हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि या देवस्थानचा जीर्णोद्धार होता। आपल्यासोबत देवस्थानचे अध्यक्ष VR बेलसरे भाऊ, काय सांगू शकाल? एक सभामंडप होणार आहे, काय सांगू शकाल? इथे सभामंडप आणि मंदिराचं पूर्ण काम होणार आहे। पहिल्या मजल्यावर पूर्ण बसायची व्यवस्था आहे, दुसऱ्या मजल्यावर स्टेडियमसारखं थोडं आहे बसासाठीच आणि तिसऱ्या मजल्यावर रूम आहे। साधू संत जे येईल आपल्या इथं वारकरी संप्रदायाचे लोक त्यांच्या राहायची व्यवस्था म्हणून कीर्तनकार, प्रवचनकार जे कोणी लोक येतील त्यांची पूर्ण व्यवस्था शेवटल्या मजल्यावर लिफ्ट सहित केली आहे। आपल्यासोबत याच देवस्थानचे विश्वास योगेशभाऊ चौधरी आहे। सर, काय सांगू शकाल? हे भाविकांसाठी फार महत्त्वाचं देवस्थान आहेत आणि दरवर्षी विविध कार्यक्रम होत असतात, काय सांगू शकाल? श्री संत शिरोमणी सावता महाराज देवस्थान यांचे आज भूमिपूजन झालेले आहे। त्या निमित्तानं आज माननीय आमदार साहेब आज इथे सावता चौकामध्ये जे मंदिराचं भूमिपूजनाकरता उपस्थित होते। या मंदिराची जी इमारत आहे ही अतिशय सुंदर आणि देखणी होणार आहे। याआधी पण आम्ही खूप वेळेस पाठपुरावा केलेला आहे म्हणजे मंदिराकरता, मात्र काही अडचणी येत गेल्या, मात्र आमदार साहेबांच्या हाताला ते यश आलं आहे। त्यांच्या यशाचे आज जे भूमिपूजन झालं आहे त्यांच्याच यशातून हे भूमिपूजन झालेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभारी आहे, देवस्थानसुद्धा आभारी आहे आणि मंदिर हे खूप सुंदर आणि प्रतिष्ठित होणार याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे। आपल्यासोबत या देवस्थानचे सचिव श्री लखनभाऊ आहे। लखनभाऊ, काय सांगू शकाल? गेल्या अनेक वर्षापासून या देवस्थानाकरता जीर्णोद्धार व्हावा याकरता अनेक प्रयत्न झाले परंतु यश नाही आलं, परंतु आमदार उमेशजी यावलकर यांच्या कार्यकाळात यश आलं, काय सांगू शकाल? या मंदिराला 90 वर्ष पूर्ण झालेली होती आणि पूर्णतः ही वास्तू निकस्त झालेली होती। आज माननीय आमदार चंदूभाऊ यावलकर यांनी पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून दिला शासनातर्फे। महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळातर्फे हा निधी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद करतो व गावकरी मंडळीसुद्धा आभारी असून सर्वांचे आम्ही धन्यवाद करतो। राजू, काय सांगू शकाल? तुम्ही सुद्धा या भागात रहिवासी आहेत, तुम्ही सुद्धा देवस्थानामध्ये खूप काही प्रयत्न केले, विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं, काय सांगू शकाल? हा मंदिराचा जीर्णोद्धार जरुरी होता, काऊन का 100 वर्षाच्या अगोदरची हे वास्तू होती ते निकस झालेली होती। आता तिला डबल करणे होते म्हणून आमदार साहेबांनी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहे।
आपल्यासोबत नगरसेवक मुन्नाभाऊ तिवारी आहे. भाऊ, काय सांगू शकाल? आपण सुद्धा या वरुड नगरीचे 20 वर्ष आपला नगरसेवकाचा कार्यकाळ होत आहेत, काय सांगू शकाल? हे खूप चांगलं काम झालं. हे काम 20 वर्षा पहिलेच व्हायला पाहिजे होतं. कोणी केलं नाही, पण चंदूभाऊच्या माध्यमातून आज हे सावता मंदिराचं काम सुरू झालं. मी त्यांना शुभेच्छा देतो. खरंच आज मुन्नाभाऊने बोलून दाखवलं की गेल्या 20 वर्षापासून 20 ते 30 वर्षापासून इथे विविध आमदार येऊन गेले, परंतु श्री संत सावता महाराज देवस्थान हे सर्व भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. परंतु या देवस्थानाचा भूमिपूजन सोहळा किंवा देवस्थानाचा जीर्णोद्धार किंवा देवस्थान सभामंडप का झाला नाही? आपल्यासोबत नगरसेविका कानुकोताई आहे, काय सांगू शकाल? आज भूमिपूजन झालं, काय सांगू शकाल? ये भूमि पूजन ही नहीं है, ये लोगों का विश्वास और धर्म के प्रति लोगों की आस्था बढ़ेगी और इससे लोगों को विश्वास होगा कि चंदू भाऊ यावलकर हमारे लिए क्या क्या कर रहे हैं, जो आज तक किसी ने नहीं किया. इतना अच्छा मंदिर का निर्माण, भव्य रूप से मंदिर का निर्माण होगा. आपल्यासोबत डॉक्टर प्रांजली कुराडे मॅडम आहे, त्यासुद्धा नगरसेविका आहे, काय सांगू शकाल मॅडम? तुमचा हा म्हणजे कार्यक्षेत्र आहे, या भागात हे सावता मंदिर देवस्थान खूप पुरातन आहेत, काय आज जीर्णोद्धार होत आहे, काय सांगू शकाल? सर्वप्रथम तर मी संपूर्ण नगरवासियांचे अभिनंदन करते की ही सर्वात प्राचीन अशी जे मंदिराची वास्तू होती ही नव्याने उभारल्या जात आहे. संत शिरोमणी सावता महाराज हे आपल्या हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत आहे आणि त्या प्राचीन इमारतीचे नव्याने आपल्याला रूप पाहायला मिळणार आहे. यासाठी अथक प्रयत्न आपले माननीय आमदार चंदूदाता यावलकर यांनी केलेले आहे आणि काही दिवसातच ही वास्तू आपल्यासमोर येणार आहे. सर्वांच्या शुभेच्छा आणि अभिनंदन. आपल्यासोबत नगरसेविका माळोदेताई आहे, काय सांगू शकाल? आज भूमिपूजन झालं, आमदार साहेबांचे असं झालं, काय सांगू शकाल? आपल्या प्रभागातील 10 प्रभागातील सावता मंदिर हे मोठं होणार याची सर्वांना खुशी आहे, म्हणून मला त्याचा गर्व आहे. आमदार साहेबांनी हा निर्णय चांगला घेतला आणि पूर्ण वरुड शहराचंही चांगलं झालं पाहिजे. चंदूभाऊ यावलकर आपले लाडके आमदार यांनी जो हा सावता मंदिर यांच्यासाठी जो चांगला निधी उपलब्ध करून दिला, तरी त्यांच्यासाठी मी खूप धन्यवाद. आपल्यासोबत पाणीपुरवठा सभापती परातेताई आहे, काय सांगू शकाल? भूमिपूजन झालं, काय सांगू शकाल? खूप छान कार्यक्रम झाला आहे आणि जे पूजा वगैरे भूमिपूजन केलं आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. हे पुरातन काळातील जे मंदिर आहे तर लोकांनाही चांगली उत्सुकता आहे त्याच्याबद्दल. चौधरीताई आहे, नगरसेविका आहेत, काय सांगू शकाल तुम्ही? सावता मंदिर हे पूर्वापारपासून चौधऱ्यांच्याच परिसरामध्ये आहे आणि मी चौधरींची सून आणि या गावाची सून. सावता महाराजांचं मंदिर म्हणजे सावता महाराज एक पुरातनापासून असलेलं मंदिर आहे आणि या गावासाठी भूषण आहे. या गावाला सावता मंदिर वगैरे या म्हणजे सावता मंदिर आहे या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि हा चौक सावता चौक म्हणून ओळखला जातो. हा खूप जुना चौक आहे आणि त्याच मंदिराचं आज भूमिपूजन झालेलं आहे. याचा विस्तार होणार आहे. इथले कार्यक्रम जे होणार आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आणि लोकांचा विश्वास असल्यामुळे इथे लोकांची गर्दी पण होणार आहे. त्यासाठी भव्य दिव्य असं हे मंदिर बनवण्यात येणार आहे. त्यासाठी चंदूभाऊ यावलकर यांनी योग्य निधी मिळवून दिला आणि त्या निधीचा उपयोग घेऊन सर्व लोकांचे जे आराध्यस्थान असलेले सावता महाराज आहेत त्यांच्या मंदिराचं भूमिपूजन आज संपन्न झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात हे मंदिर बनवणार आहे.